आज मी तुमच्यासोबत शेअर करते घरच्या घरी बनवलेलं शुद्ध आणि हेल्दी नाचणी सत्व, जे लहान बाळासाठी खूपच पौष्टिक आहे. सर्वात आधी मी चांगल्या दर्जाची नागली बाजारातून आणली. नागली स्वच्छ धुवून मी 2 दिवस पाण्यात भिजत घातली, जेणेकरून ती नीट मऊ होईल. 2 दिवसानंतर मी मॅग्नेट वापरून त्यातले छोटे खडे आणि लोखंडी कण काढून घेतले. नंतर नागली पाण्यातून काढून घेतली आणि पाणी पूर्ण निथळून घेतलं, म्हणजे दाणे हाताला चिटकणार नाहीत असं. यानंतर ही नागली स्वच्छ कॉटनच्या कापडात बांधून रात्रभर एका उबदार जागेत ठेवली, ज्यामुळे नागलीला छान मोड येतात. दुसऱ्या दिवशी मोड आलेली नागली मी पूर्ण 1 दिवस उन्हात वाळवली, कडक होईपर्यंत. वाळलेली नागली मंद आचेवर छान भाजून घेतली, जेणेकरून कच्चेपणा राहणार नाही. भाजलेली नागली मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची आणि तयार केलेलं घरचं शुद्ध नाचणी सत्व. हे नाचणी सत्व आपण बाळाला पातळ पेज, उपमा किंवा सूप स्वरूपात देऊ शकतो. हे पचनासाठी हलकं, आयर्नने भरपूर आणि वजन वाढीसाठी उपयुक्त आहे. घरचं सत्व म्हणजे आईच्या हाताचं प्रेम, बाळासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह खाऊ.